सुवर्णपदकावर आता पोहोचलेलं आहे. मला अशी अपेक्षा आहे की देशाकरता मेडल ते जिंकणार म्हणजे जिंकणार. त्यांनी खूप कष्ट केलेले आहे आणि सुवर्णपदक आपल्या भारताला 100% देणार आमचा आत्मविश्वास आहे याचा. बरं, काय काय अपेक्षा आहेत, कसा आत्मविश्वास आहे उद्याच्या सुवर्णपदकाकडे? क्षणाक्षणाची वाट बघून आम्ही टायमिंग कधी ऐकाय भेटतोय, कधी आम्हाला ती बातमी आमच्या कानावर ऐकायची, एक क्षणाक्षणाची आम्ही वाट बघून जात त्याच्या क्षणाची त्या उद्या सुवर्णपदकाची. कधी येणार? आता सुवर्णपदक आल्यावर भावना आमच्या बाबा घरी येतात कधी येणार, तिकडे त्यांची कुठं मिटिंग कुठं त्यांची काय असं चर्चा काय माहीत नाही, पण आम्हाला वाटतं की लगे आमची भेट व्हायला पाहिजे. आनंदात आम्ही त्याला समोर भेटावं अशी भरपूर आमची इच्छा होती. पण ते तिथले त्यांचे काय असते टाईम येण्याचे थांबण्याचे काय असते ते शेवटी येणारच घरी. मग ते अख्ख्या तुम्हाला त्रास हवेत अख्ख्या भारताला आस लागलेली की बाबा आपला एवढा ग्रामीण भागातला मुलगा आज ह्या ठिकाणी जाऊन आपल्या देशाकरता आपले बीडवासी सगळ्या लोकांना पण खूप मोठी आस लागलेली आणि त्या सगळ्या लोकांच्या आस समाधान करणार आणि सुवर्णपदकाची आपल्या देशाला कमाई देणार म्हणजे 100% स्वतःचा आपला आत्मविश्वास आहे. उद्याची वाट बघून आहे, क्षणाची वाट बघून येतं. उद्याची स्पर्धा तरी साधारणतः मध्यरात्रीनंतरच आपली इथं चालू होईल की रात्री 1:10चा टाईम आहे. तर 1:30 वाजेपर्यंत पूर्णपणे स्पर्धा पूर्ण होईल आणि 1:30 वाजता आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहतो. ही एक आनंदाची बातमी आपल्याला नक्की भेटेल. उत्कुंठा शिगेला पोहोचलेली आहे भारताची. हो नक्कीच, कारण की एक आत्मविश्वास आहे. इथून मागे केलेली एक मेहनत आम्ही बघितलेली आहे आणि इथून मागे जे कंटेंटर आहेत स्पर्धेमध्ये त्यांच्या पण सर्वांची एक टायमिंग रेंज बघितली सर्वांची सेम आहे आणि एक खेळाडूला एक आत्मविश्वास असतोय की साधारणतः रेस कितीपर्यंत लागेल. तर दादाशी आमचं ह्या गोष्टीवरती पण बोलणं झालं की रेस किती टाईमपर्यंत लागेल. तर की दादांना पण विश्वास की हा आपला जो बेस्ट टाईम आहे तेवढ्याच टाईमच्या आतमध्ये नक्कीच एक मेडल टॅली असेल आणि त्यामध्ये आपण नक्की असणार. आतापर्यंत सिल्वरपर्यंत आपण गेलो तर पहिल्यांदाच गोल्ड मेडलकडे आपण पोहोचतोय. आत्मविश्वास काढा आहे? हो नक्की आहे, कारण की एक स्ट्रॅटेजी असते याच्यामध्ये खेळामध्ये. मागील ऑलिम्पिकला जे फायनलिस्ट होते हे सर्व या फायनलमध्ये आहेत आणि मागील ऑलिम्पिकची एक जे रेसचा टायमिंग होता, रेस किती टाईममध्ये लागली होती त्या रेंजमध्ये दादा पण आहे त्यावेळेस. आणि सर्वच दादा झालं बाकीचं सर्वच खेळाडूंना एक खूप मोठं डिप्रेशन. ऑलिम्पिकची फायनल म्हणजे याच्यामध्ये खूप मेंटली रेस करावं लागते. तर ते जे मेंटली रेस करतील त्यामुळे नक्कीच फायनलच्या मेडल टॅलीमध्ये राहणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा तुम्हाला फोन आला होता, तेही उत्सुक आहे, तेही इथं येऊन तुम्हाला भेट देणार अशी माहिती आहे, कसं सांगा? हो, साहेबांचा पण फोन झाला होता. आपले धर्मवीर प्रतिष्ठानचे बाजीराव दादा चव्हाण साहेब यांच्यामार्फत साहेबांशी बोलणं पण झालं होतं. तर साहेबांची पण एक इच्छा आहे की मी लाईव्ह आपल्या कुटुंबियांसोबत आणि आपलं पूर्ण महाराष्ट्राच्या परिवारासोबत मी स्वतः लाईव्ह ही रेस बघण्याची साहेबांची इच्छा आहे आणि साहेबांचं या गोष्टीवर बोलणं पण झालं येण्याची. शिंदे साहेब इथे येतील अपेक्षा आहे? हो नक्कीच आहेत. नाव हो, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब हे नक्की येतील आणि साहेब तेवढे कार्यक्षम आहेत आणि साहेबांनी दिलेल्या शब्दावर साहेब नक्की ठाम असतात. मला अपेक्षा आहे. जल्लोषाची तयारी केली सर्व? हो, आमची तर जल्लोषाची सर्व तयारी आहे आणि आपण सर्व जल्लोष करणार आणि आपल्यामार्फत हा जल्लोष आपण सर्व भारतामध्ये पोहोचणार याची पण आम्हाला पूर्णपणे अपेक्षा आहे.